किल्ले रायगडावरच्या धनगर वस्तीमध्ये सौर दिवे लावण्यात आले। धनगर वस्तीमध्ये सोलार लाईट बसवण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। रायगड किल्ल्यावरच्या धनगरवाडी ग्रामस्थ आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। स्वतः आपल्या सोबत गोपीचंद पडळकर आहेत आणि इथे वास्तव्य करणारी धनगर समाजाचे काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। ताई, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहत आहात, काय नेमकी समस्या होती आणि कशा पद्धतीने दूर झाली? म्हणजे आम्ही पूर्वीपासून गडावरती राहते, म्हणजे आम्ही धनगर समाज आहे, आमचं 24 कुटुंब आहेत गडावरती। म्हणजे त्यांनी म्हणजे आमची परिस्थिती येऊन बघितली, आम्हाला नोटीस वगैरे दिलेली, ते स्वतः इथे येऊन आमची परिस्थिती बघून गेले। मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सोलरच्या लाईट वगैरे दिल्या। तर आमची मुलं मी कशी अशी तेलाच्या दिव्यावरती अभ्यास वगैरे करायची, तर ना लय खूप अडचण व्हायची अभ्यास वगैरे करताना। आणि साप, विंचू, इंगल्या, हे लाल मुंग्या वगैरे भरपूर निघायचे अशा काही। पण हे आल्याबद्दल खूप आम्हाला खूपच म्हणजे खूप आनंद वाटला लाईट दिल्याबद्दल। आता एवढं जग पुढारलेलं आहे, असं कुठे व्यक्ती नसेल, असं कुठं घर नसेल की जिथं लाईट नाही। परंतु आपल्या राजधानीमध्येच ही परिस्थिती होती आणि जेव्हा मी गेल्या वर्षी आलो तेव्हा ही बाब लक्षात आली आणि मग आम्ही ठरवलं की काही ना काही मार्ग काढून इथला अंधार दूर करायचा। आम्हाला आज खूप आनंद आहे या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून, इथल्या आमच्या भगिनींच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला खूप आनंद या बाबीचा झालाय। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।